नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आर्टिकल्सच्या बद्दल. आर्टिकल्स म्हणजे काय होते? उपपदे. उपपदे आपले 3 आहे, ए, ॲन आणि द. आपण आज बघणार आहोत की एचा वापर आपण कधी करतात, ॲनचा वापर आपण कधी करतो आणि दचा वापर आपण कधी करतो. एचा वापर आपण कधी करतो? जेव्हा शब्दांचा उच्चारण व्यंजनचा असतो तेव्हा आपण एचा वापर करतो. व्यंजन म्हणजे तुम्हाला माहीत असेल क, ख, ग, घ. जे तुम्ही शब्द जेव्हा बोलतात, जे शब्द बोलतात, पहिली वेळा जे तुम्हाला शब्दांचा उच्चारण येतो तेव्हा आपण काचा वापर करतो? ते शब्दांच्या अगोदर आपण एचा वापर करतो. उदाहरणासाठी तुम्ही घ्या, आपण जेव्हा बुक बोलतात तेव्हा आपण बचं उच्चारण अगोदर करतो. जेव्हा आपण डॉग बोलतात तेव्हा आपण डचं उच्चारण अगोदर करतो. आणि जेव्हा आपण मॅन बोलतात तेव्हा मचं उच्चारण करतो. हे ब, ड आणि म हे काय? हे सगळे व्यंजन आहेत. तर आपण बच्या अगोदर कोणता आर्टिकल वापरू शकतो? कोणता उपपद वापरणार आहोत? अ बुक, अ डॉग, अ मॅन. कारण की हे शब्दांचे जे उच्चारण आहे ते उच्चारण कसं आहे? व्यंजनचं आहे. त्यामुळे आपण हे शब्दांच्या अगोदर एचा वापर करणार आहोत. ॲनचा वापर आपण कधी करतो? ॲनचा वापर आपण कधी करतो? जेव्हा शब्दांचा उच्चारण स्वरचा असतो तेव्हा आपण ॲनचा वापर करतो. स्वर म्हणजे असे शब्द अ, आ, ई, आहा पर्यंत जे आपण शब्द आपल्याला माहीत आहे त्याला आपण स्वर बोलतात. उदाहरणासाठी समजा आपण ॲपल बोलतात. जेव्हा आपण ॲपल शब्द बोलतात तेव्हा आपण अचा उच्चारण अगोदर करतो ॲपल बोलण्याच्या अगोदर. जेव्हा आपण ऑरेंज बोलतो तेव्हा ओचा वापर करतो ऑरेंज. जेव्हा आपण एक बोलतो तेव्हा आपण एचा वापर करतो. जेव्हा आपण ऑटो बोलतो तेव्हा आपण औचा उच्चारण अगोदर करतो. म्हणजे हे सगळे जे शब्द आहे त्यांच्या अगोदर आपण ॲन लागणार आहे. काऊन ॲन लागणार आहे? कारण की यांच्या अगोदर स्वरचा उच्चारण येत आहे म्हणून आपण यांच्या अगोदर ॲनचा वापर करणार आहोत. तर ॲन ॲपल असणार आपल्याकडे, ॲन ऑरेंज असणार आणि ॲन एग असणार, ॲन ऑटो. हे शब्दांचा उच्चारण स्वरचा असतो म्हणून या शब्दांच्या अगोदर आपण ॲनचा वापर करतो. उपपदे आर्टिकल ए आणि ॲनचा वापर कुठं करायचा? हे खूप सोपी आहे. वेगळे शब्द घेऊन जेव्हा आपण त्यांचा प्रॉपर उच्चारण किंवा प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन बघतो तेव्हा आपल्याला कळतो की आपल्याला ए वापरायचा आहे का ॲन वापरायचा आहे त्या शब्दाच्या अगोदर. जसं आपण बघितलं इथं की आपण ॲन ॲपल बोलतात कारण की ॲपलचं जेव्हा आपण उच्चारण करतो तेव्हा अचं साऊंड येते अगोदर. जेव्हा आपण ऑरेंज बोलतो तेव्हा आपल्याला अगोदर ओचा साऊंड येतो. जेव्हा आपण एक बोलतात तर एचा साऊंड येते आणि जेव्हा आपण ऑटो बोलतात तेव्हा ओचं उच्चारण येतो. हे सगळे शब्द काय? हे सगळे शब्द उच्चारण जेव्हा आपण करतो ते स्वर असतात. त्यामुळे आपण या शब्दांच्या अगोदर ॲनचा वापर करतो. द उपपदेचा आपण वापर केव्हा करतो? द उपपदेचा वापर आपण तेव्हा करतो जेव्हा आपण कोणताही विशेष, एकमेव, सर्वश्रेष्ठ वस्तूच्या बद्दल आपण बोलत आहोत. उदाहरणासाठी घ्या, मून, सन, अर्थ, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आपल्या आयुष्यात आपल्याला माहीत आहे मून म्हणजे चंद्रमा एकमेव आहे, सूर्य एकमेव आहे, अर्थ जेव्हा ज्याला आपण पृथ्वी बोलतात हे एकमेव आहे. तर असे जे शब्द आहे आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे एकमेव आहे. असे जे शब्द आहे जे एकमेव आहे, विशेष आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला माहीत आहे आपल्याला दुसरा कोणताही सूर्य नाही आहे, एकच सूर्य आहे. चंद्रमा म्हणजे मून आपल्याला एकच आहे, एकमेव आहे आणि विशेष आहे. अर्थ ज्याला आपण पृथ्वी बोलतो ते एकमेव आहे. दुसरा कोणताही पृथ्वी आपल्याला माहीत नाही आहे. हे जे शब्द आहे विशेष आहे आणि विशेष शब्दांच्या अगोदर आपण कोणता उपपद वापरतो? ते आहे द मून, द सन आणि द अर्थ आणि द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे आपल्याला माहीत झाला आहे ए, ॲन आणि दचा वापर आपण कधी करणार आहोत.
आता आपल्याला माहीत झालं आहे की एचा वापर आपण कधी करतो, ॲनचा वापर आपण कधी करतो आणि दचा वापर आपण कोणत्या शब्दांच्या अगोदर करतो. एचा वापर आपण असे शब्दांच्या अगोदर करतो ज्यांच्या उच्चारण व्यंजनचा असतो आणि ॲनचा वापर आपण तेव्हा करतो जे शब्दांच्या अगोदर स्वरचा उच्चारण असतो आणि दचा वापर आपण ते शब्दांच्या अगोदर करते जे विशेष असतो, ते एकमेव वस्तू असतो. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग. तुमचा धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये आर्टिकल्स उपपदेवर कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारणार आहोत. हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण बघणार आहोत ते व्हेरियस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये पण विचारले जातात.